धुवून घेऊया. सुकट पाण्यामध्ये भिजवून घ्यायची, धुवून घ्यायची, कारण ह्याच्यामध्ये वाळूचे लहान लहान कण असतात, रेती असते, ती तळाला जाऊन अशी बसते. त्यामुळं वरवरची सुकट अशी पिळून घ्यायची, अशी पिळून घ्यायची. सुकट बनवण्याची पद्धत फारच सोपी आहे. कांदा असा बारीक करून घेतला, सुकट धुवून घेतली पाण्यातून, आणि आता गॅसवर कढई ठेवून तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपण कांदा भाजून घेऊ. कांदा भाजून घेऊया आपण छानपैकी. आणि कांदा भाजून झालं की त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ घालून एका वाफेत सुकट शिजते. तर बघूया आपण सुकट कशी बनवायची ते. आता हळद, लाल तिखट म्हणजेच मसाला, हे सर्व टाकून आपण हलवून घेऊया. आता परत एकदा तेलात सुकट हलवून घेऊया. सुकट परत एकदा तेलात हलवून घेऊया. मीठ टाकलं ह्याच्यामध्ये. आता हलवून घेऊया सुकट छान मस्त. पहिल्यांदा भाजून घेतलेलीच आहे, पण आतासुद्धा तेलामध्ये तिखट, मीठ, हळद सगळं टाकून झाल्यावर हलवून घ्यायची. आणि थोडासा रस्सा करायचा असेल तर गरम पाणी टाकूया. गरम पाण्याने सुकटला जे तेल असतं ते तेल सुटतं. तर आपण एक 5 मिनटं सुकटवर असं झाकून घेऊया. आता 5 मिनटं झालेली आहेत. सुकट झिंगे म्हणतो आम्ही त्याला, आपण त्याला झिंगे म्हणतो. हे असे छान शिजलेत. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर पेरूया. कोथिंबीरीने अजून चवदार झिंगे होतात. हे बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा.